जय श्रीहरी. देवशयनी एकादशी महात्म्य. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, भगवान, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात देवशयनी एकादशी येते. ती परमपुण्यमयी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी, सर्व पापांचे हरण करणारी असून उत्तम व्रत आहे. देवशयनी एकादशीला कमळाचे फूल वाहून कमळलोचन भगवान श्री विष्णूची जे पूजा करतात आणि एकादशीचे विविध व्रत करतात त्यांच्याकडून त्रैलोक्याची व तिन्ही सनातन देवांची पूजा होते. देवशयनी एकादशीला माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते आणि दुसरे क्षीरसागरात शेषशय्येवर येणाऱ्या कार्तिक महिन्यातील एकादशीपर्यंत शयन करते. म्हणून आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत मनुष्याने धर्माचे यथायोग्य आचरण केले पाहिजे. जो मनुष्य सदैव हे एकादशी व्रत करतो तो परमगतीस प्राप्त होतो. म्हणून प्रयत्नपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे. एकादशीला रात्री जागरण करून शंख, चक्र, गदाधारी भगवान श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी. असे करणाऱ्या मनुष्याच्या पुण्याची गणती करण्यात चतुर्मुखी ब्रह्मदेवही असमर्थ आहे. राजन, अशा प्रकारे जो भोग व मोक्ष प्रदान करणाऱ्या सर्व पापहारी एकादशीचे उत्तम व्रत करतो, तो जरी जातीने चांडाल असला तरी या जगी सदैव माझे प्रिय कार्य करणारा आहे. जे मनुष्य दीपदान करतात, पळसाच्या पानावर भोजन आणि व्रत उपवास करीत चतुर्मास करतात, ते मला प्रिय आहे. चतुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत असतात. म्हणून मनुष्याने भूमिशयन केले पाहिजे. श्रावणात पालेभाज्या, भाद्रपदात दही, अश्विनात दूध व कार्तिकात डाळींचे सेवन वर्ज्य करावे. जो चतुर्मासात ब्रह्मचर्याचे पालन करतो तो परमगतीस प्राप्त होतो. राजन, एकादशीच्या व्रतानेच मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. म्हणून न विसरता सदैव हे व्रत केले पाहिजे. देवशयनी व बोधिनी एकादशीच्या दरम्यान कृष्ण पक्षातील ज्या एकादशी येतात त्या गृहस्थींसाठी करण्यायोग्य आहे. चतुर्मास सोडून इतर महिन्यांमध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या एकादशी गृहस्थींनी करण्यायोग्य नसतात. त्यांनी शुक्ल पक्षातील सर्व एकादशी केल्या पाहिजेत. जय श्रीहरी.